विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी अशा लाखो मुलांचं मनापासून अभिनंदन करतोय, की ज्यांनी 10वी ला 90% पेक्षा जास्त मार्क पाडलेत. तुमचं मनापासून अभिनंदन. मग हा व्हिडिओ मी का बनवतोय? अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे बरं का. साताऱ्यात माझे ऑफलाईन क्लासेस आहेत. गेली 4-5 वर्ष म्हणण्यापेक्षा जेईई जेव्हापासून सुरू झाले, अगदी तेव्हापासून 2013-12 पासून म्हणूया आपण, प्रॉब्लेम मी फेस करतोय. कोणता? की मी पालकांना काय सांगतोय, की मी फक्त एम-एच-टी, सी-ई-टीची तयारी करून घेतोय. मी जे-ई-ची तयारी करून घेत नाही. पण माझे बरेचसे ॲडमिशन्स हे 10वीच्या रिझल्टच्या अगोदर होतायत. ओके. आता काय होतंय, की त्यावेळेस मी स्पष्टपणे सांगतो, की मी जे-ई-चं घेणार नाही. पण मध्येच 10वीचा रिझल्ट लागतोय आणि पालकांचं ना सगळं ना, सगळं पालक एक विचित्र म्हणूया ना, असं म्हणतो ना संभ्रमावस्थेत म्हणजे एक डिफिकल्ट पोझिशनमध्ये पालक जातायत. कोणत्या पोझिशनमध्ये? मुलाला पडलेत 98% मार्क. मुलीला पडलेत 97, 98, 99% मार्क. ओके. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? 10वी ला 95% पेक्षा जास्त मार्क असणारे शेकडो मुलं मी बघतोय, बघितलेली आहेत, की ज्यांना बेसिक काहीच येत नाही. सिरियसली संस्कृत पैकीच्या पैकी मार्क. हिस्ट्री, जिओग्राफी पैकीच्या पैकी मार्क. इंग्लिश, मराठी सुद्धा अगदी पैकीच्या पैकी मार्क पाडतायत आणि बेस्ट ऑफ 5 मध्ये यांचा सायन्स गेलेला असतोय, मॅथ्स गेलेला असतोय. बरं मॅथ्समध्ये 100 पैकी 100 मार्क आहेत, पण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला सांगता येत नाही. अशी मुलं आहेत. पण होतंय काय? मार्क पडलेत ना. या वर्षीचा रिझल्ट मी थोडंसं एका ठिकाणी बघितलं. 150 प्लस अशी मुलं आहेत, की ज्यांचा स्कोर शॉकिंग 100% 10वी पैकीच्या पैकी मार्क आहेत. मग या मुलाला जर आपण म्हटलं, "तू फक्त सी कर, जे नको करायला." हे बघा तर त्यावेळेस ऑब्व्हियसली तो मुलगा, तो पालक, त्याचे फ्रेंड सर्कल अक्षरशः ना गोंधळात जातात. म्हणजे त्यांना वाटतं का नाही जे करायचो? एवढे मार्क पाडलेत म्हणल्यावर जे जमेल ना त्याला. जमेल, जमेल. का नाही जमणार? पण ॲक्चुअली ना सांगतो, तुम्हाला कोचिंग इंडस्ट्री बद्दल काही माहिती असेल तर ठीक. काय आहे माझा एक आणखीन तुम्हाला सांगतो गेल्या 2-3 वर्षातला एक प्लस पॉइंट म्हणूया आपण. आता बऱ्याच मुलांना, लोकांना कळालंय. ज्यांच्या घरात मोठा भाऊ-बहीण 12वी झालेली आहे ना, तो पालक माझ्याकडे येतो आणि सरळ म्हणतो, की फक्त एम-एच-टी, सी-ई-टी ओके आहे. राहू दे जे-ई-ई. कारण ते फ्रस्ट्रेशन, ते डिप्रेशन, तणाव त्या सगळ्या गोष्टीतून तो मुलगा गेलेला असतो. काय होतं 10वी मार्क्स चांगले आहेत, नो डाउट. मी तुम्हाला सांगतो, इथून एक 2-3 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे म्हणूया आपण. मी एका ठिकाणी गावाला गेलो होतो. इथून 40 किलोमीटर अंतरावर ते गाव आहे. जात असताना आता रस्त्याच्या बाजूला खेडे दोन्ही गावं येत राहणार. गावाच्या बाहेर मी बॅनर बघितलेत. मुलांचे अभिनंदनचे फलक बघितलेत, पोस्टर बघितलेत म्हणूया आपण. मार्क्स किती? 94, 95, 96 काही लिमिटच नाहीये. पण त्या मुलांना जर मी न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन विचारलं, तर केपलर सेकंड लॉ ऑफ मोशन सांगतायत. कुठला लॉ आहे तेच कळत नाही. पाठांतर केले, आता काहीच आठवत नाहीये, अशी अवस्था आहे. मग ही मुलं जे मध्ये काय होतं क्लिअरली सांगतो. पालक मार्क्स बघून पुण्याला पाठवतात मुलांना. मोठ्या-मोठ्या अकॅडमीजमध्ये जातात. ऑब्व्हियसली त्या खूप जुन्या अकॅडमी आहेत, मोठ्या अकॅडमीज आहेत, खूप मोठी नावं आहेत ती. ओके. पण तिथं काय होतं, आपला स्टुडंट जेव्हा तिथं जातो ना, तेव्हा तिथलं ते वातावरण बघून तिथं जी एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेंटेड मुलं असतात, ते बघून आपल्याला भीती वाटते. ओके. आणि या क्लासेसचं एक चांगलंच वैशिष्ट्य आहे, तुम्हाला पटलं तर हो म्हणा तुम्ही, की तुम्ही मागं पडत असाल तर तुमच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यांना टॉपर्सच पाहिजेत. आय-आय-टी जाणारं मटेरियल पाहिजे कारण त्यांच्या बॅनरवर पूर्ण फोटो लावायचे. त्या फोटोला बघूनच तुम्ही क्लासमध्ये येणार आहे त्यांच्या. आलं का लक्षात? मग माझं काय म्हणणं आहे, लकीली बघा अगदी मी हा व्हिडिओ बनवतोय ना, अगदी कालचीच गोष्ट आहे. माझ्याकडे स्टुडंट आहे. कोरेगावहून त्याने ॲडमिशन घेतलंय. काल पालक आले, गंभीर होते. आणि ते म्हणले, "सर आम्हाला जरा क्लास चेंज करायचा आहे." "का?" "जे-ई-ई." मी म्हटलं, "बरं ठीक आहे." पण लकीली त्याच वेळेस एक पुण्यावरून माझ्याकडे ॲडमिशनसाठी पालक आले होते. लकीली मी त्यांना विचारलं 10वी किती मार्क पडलेत? मग त्यांनी मला सांगितलं, "सर 10वी साठी नाही आलो. आमची 12वी झालेली आहे. आम्हाला 12वी सी रिपीट करायचंय." मी म्हटलं, "तरी सांगा 10वीत किती मार्क होते?" 97% होते. शॉकिंग ना? आणि पुण्यातला बेस्ट क्लास लावला होता. आणि एक पालक पण त्या स्टुडंटबरोबर पुण्यात राहायला होते. सी स्कोर झालाय का नाही? अजून रिझल्ट लागायचा पण गॅरंटी फुल आहे, की होणारच नाहीये स्कोर. बरं. जे करत असताना होतं काय, की एन-सी-ई-आर-टी, नीटसाठी एन-सी-ई-आर-टी बरोबर आहे ना सांगा बघू? मुलगा पुण्याला जातोय क्लासेससाठी. कॉलेज आहे साताऱ्यात. कॉलेज आहे स्टेट बोर्ड. मुलगा शिकतोय एन-सी-ई-आर-टी. डिसेंबर महिन्यामध्ये असं जाणवतंय, की आता जे-ई-चा फर्स्ट अटेम्प्ट आहे. तेव्हा कळतंय, की अरे बोर्डची एक्झाम लगेच पुढच्या महिन्यात आहे फेब्रुवारीत.
2 वर्ष ही मुलं बोर्डसाठी काही अभ्यास करत नाहीत. काहीच करत नाहीत. ओके. सारखं ते एन-सी-ई-आर-टी, जेईईची तयारी चालू आहे. काय चाललंय तर एम-सी-क्यू सॉल्व्हिंग प्रॅक्टिस. रिअॅलिटी मी सांगणार आहे. थोडं तो पण तुम्ही व्हिडिओ जरा शांतपणे शेवटपर्यंत बघा बरं का. मग मुद्दा असा आहे, की पुढच्या महिन्यात जेईईच्या फर्स्ट अटेम्प्टची तयारी करू का? तो पण अजून परफेक्ट अभ्यास नाहीये. का बोर्डचं करू? बोर्डला तर हात सुद्धा लावला नाहीये. आणखी सगळ्यात महत्त्वाचं शॉकिंग काय अकॅडमीजमध्ये युनिट टेस्ट, सेमेस्टर, प्रिलिम काय होतच नाही. डायरेक्ट बोर्डची एक्झाम. बरं, जे काही कॉलेजमध्ये द्यायचं एक्स्टर्नल असतं तुमचं कॉलेज, ते तुम्हाला घरीच पेपर दिले जातात. लिहा, सबमिट करा. एक प्रकारचं सबमिशनच म्हणूया आपण. मग तेही काय होत नाही. मग आता मुद्दा असा महत्त्वाचा आहे, की मग जेईईच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये तणावामुळे स्कोर कमी येतो. तो स्कोर इतका कमी असतो, की पालकांना पण धक्का बसतो. मग आता डिस्कशन घरात सुरू होतं, की राहू दे जेईई आता सीईटीकडे वळूया. आणि दरवर्षी अशी हजारो मुलं YouTubeकडे शिफ्ट होतात आणि YouTubeवर तुम्हाला दिनेश सर आहे, माझं चॅनल आहे, आर-जी सरांचं चॅनल आहे, फिजिक्स ज्ञान मुकेश नायक आहेत, सोविन सर आहेत, जगदीश वाघ सर आहे, दिगंबर माळी सर आहेत, लिस्ट खूप मोठी आहे. आर-जी सर तर फिजिक्समध्ये बेस्टच आहेत. मग असे खूप चॅनल्स आहेत, तिथं तुम्ही येता आणि त्यावेळेस तुम्ही रिअलाईज करता, की अकॅडमीत लाखो रुपये भरून जे झालं नाही, ते YouTubeवर फ्रीमध्ये झालं. आमच्यापैकी बरेच जण क्रॅश कोर्स लॉन्च करतात. तिथं अतिशय कमी फीमध्ये तुम्हाला शिकवलं जातं. पण मुद्दा असा आहे, की असं होतंय. 10वीच्या पालकांना मी हे सांगतोय, 2 वर्षानंतर काय होणार आहे तुम्हाला सांगतोय. हवेत असतात बरेच जण. त्याला नाही जमलं, माझा मुलगा करून दाखवेल. माझ्या मुलाला 4थीला स्कॉलरशिप आहे, म्हणजे आता 5वीला होती स्कॉलरशिप आहे ना तुमच्या वेळेस. 5वीला स्कॉलरशिप आहे, 8वीला स्कॉलरशिप आहे, एन-टी-एस मिळाले. जे काय नाही करून दाखवेलच तो. दाखवतात. बरीचशी मुलं दाखवतात. ओके. पण मी तुम्हाला नाव न घेता सांगतो. पुण्यातला एक मोठा क्लास आहे. साताऱ्यातला आमचा एक 10thचा स्टुडंट आहे. ओके. माझ्याकडे नव्हता ऑफलाईनला तो, पण ओळखीचे आहेत पालक. एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहे. मग पालकांनी मला काय सांगितलं, की तो मोठा जो क्लास आहे पुण्यातला, त्यातले जे मेन सर आहेत ना, त्यांचा सारखा फोन येतो रोज. म्हणजे अजून क्लास सुरू व्हायच्या अगोदर. मग काय लक्षात आलं का? रिझल्ट देणारा मटेरियल आहे हो. टॉपर आहे तो रिझल्ट देणारच आहे. वैयक्तिक त्यावर लक्ष दिलं जाणार आहे. एकेका मुलाकडे 2-2, 3-3 शिक्षक प्रोव्हाईड केले जातील. पण जो मागे पडतोय, जो करत नाही, ज्याच्याकडून करून घेतलं पाहिजे, तशी अपेक्षा करूच नका जेईईसाठी. मग अगोदर माझं म्हणणं आहे, की मुलांना स्वतःची कॅपॅसिटी बघितलीच पाहिजे. पालक बिचारे काय होतं, एक मुलगा 97-98% मार्क पाडतोय ना, मग आता मुलानं एवढे मार्क पाडले, तर मी कुठे कमी नाही पडलं पाहिजे, एवढाच विचार पालक करतो. त्याला बेस्ट पैकी बेस्ट कोचिंग देण्याचा प्रोव्हाईड करतो. आता बेस्ट कोचिंग म्हणजे काय, ज्याची फी जास्त बेस्ट. हां, दुसरा विषयच नाहीये. आणि ज्यांचे रिझल्ट चांगले असतील, तो पण बेस्ट. रिझल्ट लावायला काय, एकच मुलगा 10 क्लासच्या बॅनरवर दिसेल तुम्हाला. असतोच. काय आणि मी तर शॉकिंगली सांगू का, रिझल्ट विकत पण मिळतो. तुम्हाला कुठली पाहिजे रँक सांगा. ऑल इंडिया रँक 1, 2 रेट ठरलेले आहेत. पैसे द्या, घ्या रँक विकत. असं पण मी बघितलेलं आहे. न्यूजपेपरमध्ये. वैयक्तिक माझा अनुभव नाही, पण खरं आहे. काय आता राहिलं सांगा बघू. मग मुद्दा तुमच्या लक्षात आला का? की 10वी तुमच्या मुलाला चांगले मार्क पडलेत. मनापासून अभिनंदन. पण 11वी-12वीत आता त्याच्या अभ्यासावर लक्ष ठेवा. 10वी पर्यंत काय होतं माहिती आहे का, की अगदी 10-15 दिवस जरी अभ्यास केला अगोदर तरी चांगला स्कोर होतो, नक्की होतो. पण 11वी-12वीचं तसं नाहीये. इथं रोज अभ्यास केला पाहिजे. मॅथ्स ट्रिग्नॉमेट्री 2, ट्रिग्नॉमेट्री 1 ह्या 2 टॉपिकमध्ये 11th स्टँडर्डमध्ये एवढे फॉर्म्युले आहेत ना, लक्षात घ्या. इतके फॉर्म्युले आहेत ना, की तुम्हाला ना ते फॉर्म्युले अगोदर क्लिअर केले पाहिजेत सगळे. मग न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार तुम्ही. फॉर्म्युलेच होत नाहीत, कारण 10वी पर्यंत तसा कधी अभ्यासच केला नाही ना. 10वीत सगळं सोप्पं होतं. आता हिस्ट्री, जिओग्राफी नाहीये. सर्कल सारखा टॉपिक नाहीये. सर्कल आहे टोटली वेगळ्या कन्सेप्ट आहेत. त्याच्यानंतर सिमिलॅरिटी, पायथागोरस थिअरम हे असलं काही नाहीये. कन्स्ट्रक्शन बिलकुल नाहीये लक्षात ठेवा. आताचं मॅथ्स वेगळं आहे. मी बघतोय ना पेढे घेऊन मुलं येतायत. रिझल्ट नंतर माझ्या ऑफलाईनचे. ओके. आणि म्हणतायत, "सर तुमच्याकडेच क्लास जॉइन करायचा आहे. कधीपासून पाठवू?" अरे कधीपासूनच अभ्यास सुरू झालाय, पण येतच नाहीत मुलं. निवांत रिझल्टची वाट बघू. अजून धुरंधर लोकं अशी आहेत, कॉलेज सुरू झाल्यावर बघू. त्याच्यानंतर अजून एक्झाम आल्यानंतर बघू. अशी पण मुलं आहेत निवांत राहणारी. 10वी पर्यंत तुम्ही निवांत राहून यश मिळवणं आता होणार नाहीये लक्षात घ्या. आणि पालकांना मी रिक्वेस्ट करू का? तुम्हाला जेईईसाठी अकॅडमी लावायची आहे ना, मी तर लास्ट एका व्हिडिओत सांगितलं, की ऑनलाईन बेस्ट ऑप्शन आहेत. फिजिक्सवाला आहे, अमन दत्तरवाला आहे, ई-सरल आहे, मोहित त्यागी सर आहेत आणि अजून असतील. ओके. 4 तर मला माहीत आहे जेईईसाठी जे बेस्ट आहेत. त्यातले मोहित त्यागी मधले जे फिजिक्सचे सर आहेत, त्यांचे लेक्चर्स मला खूप आवडतात. नाव आता मला सरांचं आठवत नाहीये. ठीक आहे, नाही ऑनलाईन नकोय आम्हाला, ऑफलाईन पाहिजे. 2 कंडिशन्स तुम्हाला सांगतोय. कुठलाही ऑफलाईन क्लास लावायचा ना जेईईसाठी, त्यांना फक्त म्हणा, की 15 दिवस आमचा मुलगा बसेल, 10 दिवस बसेल. त्याला समजत असेल, आम्ही फी भरू. ओके. दुसरी गोष्ट कुठेही 2 वर्षाची एकदम फी भरू नका. 5-6 लाख रुपये. भरतायत पालक. एकदम भरा. डिस्काउंट सेल म्हणलं की काही लोकांना काय वेळ लागतो कुणास ठाऊक. भरतायत मी बघितलंय.
लाखो-लाखो भरतायत आणि परत रिफंड होत नाहीये. ओके. बरं एवढी लाखो रुपये फी भरल्यानंतर मुलांची अवस्था काय होते, की समजत तर काही नाही. आता घरी कसं सांगू, की मलाच काही कळत नाही. मार्क्स तर मला 100% आहेत. 98% मार्क आहेत, पण मला तिथलं काही कळत नाही. मी बघितलंय 94-95% च्या मुलांना ग्रास्पिंग पॉवर खूप कमी आहे. समजत नाही लवकर. हां, पण हार्ड वर्किंग आहेत ना मुलं, करतील ना. त्यांना सपोर्ट दिला पाहिजे ना. मग तो सपोर्ट तुम्हाला मिळतो का त्या अकॅडमीमध्ये हे तितकंच महत्वाचं आहे. आलं लक्षात तुमच्या? मी तुम्हाला सांगतो माझ्या मते 90% च्या वरती 1,00,000 भर तरी मुलं असतील बरं का. ओके. 1,00,000 वर मुलं असतील. ओके. मग एवढी स्पर्धा आता तीव्र आहे. मी तुम्हाला सांगतो, की 98% वरून 41% वर आलेली मुलं बघितलेत. आणि 40-45% वरून 70-80% वर गेलेली मुलं पण बघितलेत मी 11th-12th मध्ये. म्हणजे काहीही होऊ शकतं. निवांत राहू नका. समजत नाहीये तर पालकांशी डिस्कशन मुलांनी केलं पाहिजे. पालकांनी मुलांना विचारलं पाहिजे, "आहे ना व्यवस्थित समजतंय ना?" ओके आणि टेस्ट ज्या घेतल्या जातात ना क्लासमध्ये, ती एक प्रोसेस असते बरं का. टेस्ट ह्या टफ जाणार सुरुवातीला, मार्क्स कमी येणार. पण टेस्ट झाल्यानंतर तो पेपर पुन्हा मुलांकडून सोडून घ्या. तर तसाच ते हां, हे प्रश्न मला येतच नाहीत. असं व्हायला नको. येतंय का लक्षात? मग हा व्हिडिओ मला बनवायचा होता, महत्वाचा होता. पालक रिझल्टमुळं तो आनंदी पण आहे. त्याचबरोबर पुढे काय करायचं याचा पण तणाव आलाय. बरं आणखीन एक आहे बरं का, 12वीत मोठा भाऊ-बहीण आहे. 12वीत खूप कमी मार्क पडले. ग्रुप पण क्लिअर नाही. अशा वेळेस ती मुलं डिप्लोमाकडे वळायचा पण विचार करतायत बरं का. तो पण सेन्सिबल व्यवस्थित विचार करून निर्णय घ्या. ओके. कसं आहे, योग्य मार्गदर्शन मिळेल तर सगळं होऊ शकतं आणि माझी इच्छा आहे, तर पालक हा व्हिडिओ बघत असतील, तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि माझं सजेशन व्हिडिओ शेवटी पुन्हा सांगतो. जे-ई-साठी ऑनलाईन क्लासेस 4,000 च्या आसपास एव्हरेजली फी आहेत. काय वाईट आहे मग? आणि टॉप लेव्हलचं कोचिंग मिळतंय, बेस्ट फॅकल्टीज मिळतायत. सगळं फक्त शिस्त पाहिजे. हां, करायचंय ना, मग करा ना. येतंय लक्षात मी काय सांगतोय ते? चला, मग हा व्हिडिओ थांबवतोय इथं मी. ऑल द बेस्ट.